नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द विनर अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. मी ओम राठोड. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीला आलेले अर्थशास्त्राचे प्रश्न. तर अशाच प्रकारच्या प्रश्नासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तुम्हाला पीडीएफ भेटेल आणि इंस्टाग्रामला फॉलो करून तुम्ही अशाच प्रकारची माहिती मिळवू शकता. थँक्यू. आता आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धत. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या किती पद्धती आहे? तीन. कोणकोणत्या? उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. आता उत्पादन पद्धत म्हणजेच काय? आता उत्पादनाचे चार प्रमुख साधन असतात. एक असते भूमी, दुसरं काय असते? श्रम, तिसरं भांडवल आणि चौथं काय असते? संयोजन. आता कोणत्याही वस्तूचं उत्पादन करताना ती वस्तू या चार स्टेप मधून जात असते. भूमीमधून उत्पादन होते, श्रम लागते, त्याच्यासाठी भांडवल लागते आणि एखादं संयोजक लागते. तर या चारही गोष्टी मोजून जो कोणता खर्च येईल वस्तू निर्माण करण्यासाठी, त्या सर्वांचा खर्चाचं जे मोजमाप आहे ते कोणत्या पद्धतीमध्ये केलं जाते? उत्पादन पद्धतीमध्ये. जे वस्तूचं उत्पादन करण्यासाठी या चार गोष्टीमधून वस्तूला जावं लागते. तर प्रत्येक गोष्टीमधून जाताना, प्रत्येक स्टेप मधून जाताना एक स्पेसिफिक जे आहे ते खर्च येते. त्या खर्चाचं जे सर्व टोटल करून तर ते मोजलं जाते आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये. तर त्या पद्धतीला काय म्हणतात? उत्पादन पद्धत. आता दुसरी पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो, उत्पन्न पद्धत. आता उत्पन्न पद्धत म्हणजेच काय? आता सेवा क्षेत्र देत असताना, सेवा क्षेत्र आहे, त्या सेवा क्षेत्रामध्ये जर आपण काम केलं तर आपल्याला काय भेटते? पेमेंट भेटते, मासिक पगार भेटते. तर ते जे पगार आहे पूर्ण टोटल, तर ते पगार जे आहे त्याचं जे मोजमाप आहे ते कोणत्या पद्धतीमध्ये केलं जाते? उत्पन्न पद्धतमध्ये. त्या पद्धतीचे उत्पन्न मोजमाप कशात केलं जाते? उत्पन्न पद्धतमध्ये. आता तिसरी पद्धत आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची खर्च पद्धत. आता आपले भारत देशामध्ये लोक राहतात, ते लोक जे आहेत ते किती रुपये कोणत्या गोष्टीवर खर्च करतात त्याच्याद्वारे सुद्धा काय मोजता येते? राष्ट्रीय उत्पन्न मोजता येते. तर सर्व खर्च जे आहे वर्षभराचा, तर ते वर्षभराचा खर्च जे आहे त्याचं पूर्ण कॅल्क्युलेट करून कोणत्या पद्धतीमध्ये मोजलं जाते? खर्च पद्धतीमध्ये. अशा प्रकारे आपण काय मोजतो? देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असतो. तर किती पद्धती आहे? तीन पद्धतीमध्ये. तर पहिली पद्धत आहे उत्पादन पद्धत, दुसरी पद्धत आहे खर्च पद्धत आणि तिसरी कोणती आहे? खर्च पद्धत. दुसरी आहे उत्पन्न पद्धत. आता आपला भारत देशामध्ये एक उत्पादन पद्धतीने मोजलं जाते आणि उत्पन्न पद्धतीने. या दोन्ही पद्धतीचं कॉम्बिनेशन करून कोणती पद्धत आहे? उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्या देशामध्ये जे आहे ते काय मोजलं जाते? राष्ट्रीय उत्पन्न. भारत देशामध्ये खर्च पद्धत मोजली जात नाही. ठीक आहे. अशा प्रकारे आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या तीन पद्धती. करून देऊ.